पेशंटला एक नकारात्मक भावना तयार होते पेशंटच्या मनात, ज्या की त्रासदायक असतात, खूप निगेटिव्ह असतात आणि त्याच्यावर उपाय करण्यासाठी म्हणून पेशंट सारखी एखादी ॲक्शन करत राहतो. ओके. ह्या स्पर्धेच्या जगात टिकून धरण्यासाठी, टेक्नॉलॉजीच्या जगात टिकून धरण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रेसला तोंड द्यावं लागतंय आणि कळत नकळत काय होतं, माणसाचं मानसिक आरोग्य बिघडत चाललेलं आहे. मग हे माणसाचं मानसिक आरोग्य बिघडताना ज्या वेगवेगळ्या स्टेप्स येतात त्याच्यावर वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत लागते. पण मग ती मदत कुठून घ्यायची, काय करायचं हे अजूनही लोकांना माहीत नाही. तर मग होमिओपॅथीमध्ये आता असे रिसर्चेस झालेले आहेत ज्याच्यामुळे की हे जे सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहेत, मानसिक आजार जे आहेत, त्याच्यावर आता वेगवेगळ्या प्रकारची औषधं निघाले होमिओपॅथीमध्ये. होमिओपॅथीमध्ये तुम्हाला माहिती आहे नॅचरल मेडिसिन्स असतात, साईड इफेक्ट्स नसतात आणि इतर ॲलोपॅथी किंवा बाकीच्या मेडिसिन्स बरोबरही ती घेता येतात, जेणेकरून ते आजार कमी होत ॲलोपॅथीची किंवा बाकीची औषधं सुद्धा कमी होतात. हॅलो नमस्कार, मी शुभाली जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे डॉक्टर बोलतोय. मित्रांनो, आज आपल्याला चर्चा करण्यासाठी लाभल्या आहेत डॉक्टर वैदेही भोसकर मॅडम. यांचं स्पेशलायझेशन आहे होमिओपॅथी सायकॅट्री. मानसिक आजार असतात, प्रत्येकालाच वेगवेगळे आजार असतात, पण ते आपण दूर करण्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो. पण होमिओपॅथीकडे जाणारे पेशंट्स खूप कमी असतात. पण होमिओपॅथीने सुद्धा या मानसिक आजारांवर आपण कंट्रोल करू शकतो किंवा समूळतः ते नष्ट सुद्धा होऊ शकतात. तर ह्याची चर्चा आज आपण यांच्याकडून करणार आहोत. तर मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या शो मध्ये. नमस्कार. वैदेही मॅम, पहिल्यांदा तर तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. नमस्कार, मी वैदेही भोसकर. मी होमिओपॅथी केलेलं आहे. होमिओपॅथी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन होमिओपॅथी सायकॅट्रीमध्ये केलेलं आहे. सायकॅट्रीमध्येच केलं आणि गेले 12 वर्ष मी होमिओपॅथीच्या मार्गाने लोकांची सेवा करते आहे. 12 वर्ष? हो, 12 वर्ष झाले. त्यामुळे खूप पेशंट्स पाहिलेले असतील या 12 वर्षात. खूप पेशंट्स पाहिले आणि विशेष करून सायकॅट्री रिलेटेड खूप पेशंट्स सध्या वाढतायत. त्याच्यामुळे माझं पोस्ट ग्रॅज्युएशनचं स्वप्न हे सायकॅट्रीमध्येच करण्याचं होतं आणि तेच मी केलं आणि आता त्याच्यातच जास्त सेवा करते. खूप छान, मस्त. होमिओपॅथी सायकॅट्री म्हणजे नेमकं काय आणि ते सामान्य लोकांना तुम्ही कसं समजून सांगाल? राईट, मी तुम्हाला सांगितलं तसं आजकालचं जग हे स्पर्धेचं जग आहे. आजकाल अनेक चॅलेंजेसला, रोज नवीन चॅलेंजेसला तोंड द्यावं लागलं. आणि ते लहान मुलं असो किंवा वय झालेले 60-75. अगदी खरंय. त्यामुळे काय होतंय की ह्या स्पर्धेच्या जगात टिकून धरण्यासाठी, टेक्नॉलॉजीच्या जगात टिकून धरण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रेसला तोंड द्यावं लागतंय आणि कळत नकळत काय होतंय, माणसाचं मानसिक आरोग्य बिघडत चाललेलं आहे. मग हे माणसाचं मानसिक आरोग्य बिघडताना ज्या वेगवेगळ्या स्टेप्स येतात त्याच्यावर वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत लागते. पण मग ती मदत कुठून घ्यायची, काय करायचं हे अजूनही लोकांना माहीत नाही आहे. तर मग होमिओपॅथीमध्ये आता असे रिसर्चेस झालेले आहेत ज्याच्यामुळे की हे जे सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहेत, मानसिक आजार जे आहेत, त्याच्यावर आता वेगवेगळ्या प्रकारची औषधं निघाले होमिओपॅथीमध्ये. होमिओपॅथीमध्ये तुम्हाला माहिती आहे नॅचरल मेडिसिन्स असतात, साईड इफेक्ट्स नसतात आणि इतर ॲलोपॅथी किंवा बाकीच्या मेडिसिन्स बरोबरही ती घेता येतात, जेणेकरून ते आजार कमी होत ॲलोपॅथीची किंवा बाकीची औषधं सुद्धा कमी होतात. ओके. पण होमिओपॅथी म्हटल्यानंतर एक आपल्या डोक्यात येतं ते साबुदाण्याच्या अशाच राईट. सगळ्यासाठी एकच का? आजार कोणताही असो, गोळ्या एकच असतात, त्याच्यावर जे आपण औषधं टाकतो, लिक्विड टाकतो, ते वेगवेगळी असतात. राईट. नाही तर सगळ्यांना असं वाटतं की सगळ्यावर सारख्याच गोळ्या कशा का दिल्या. बरोबर आहे. टेस्ट सेम असते ना, टेस्ट सेम असते पण वरती औषधं वेगवेगळी असतात. आता या एन्झायटी किंवा डिप्रेशन यासाठी आपण होमिओपॅथीमध्ये किती परिणाम करतो या ह्याच्यावर, डिप्रेशनवर? आणि एन्झायटी आणि डिप्रेशन. आता एन्झायटी म्हणजे काय नक्की आपण हे जाणून घेऊ. एन्झायटीमध्ये काय असतं की माणसाला एक प्रकारची भीती असते, पण ती भीती नक्की कशाची आहे हे त्यांनाच माहिती नसतं. म्हणजे न जाणता जी भीती असते, हुरहुर म्हणतो, चिंता जी म्हणतो आपण, ती आहे. कधी कधी वाटतं मला अचानक धडधडायला लागलंय. राईट, बरोबर आहे. ते एन्झायटीचाच पुढचा प्रकार आहे पॅनिक अटॅक्स. जेव्हा एन्झायटी वेळेवर ट्रीट होत नाही, त्याला काउन्सिलर्सकडे जाऊन किंवा कुठल्याही डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर उपाययोजना होत नाहीत, तेव्हा त्याचा इफेक्ट होतो, तो पॅनिक अटॅक मध्ये होतो. तिथे आपण येऊया. बरोबर. एन्झायटी आणि डिप्रेशन. आता डिप्रेशनमध्ये सुद्धा नैराश्य म्हणतो आपण डिप्रेशनला. राईट.
नैराश्यामध्ये काय होतं, फक्त दुःखी वाटणे, निराश वाटणे असं नाहीये. तर पेशंटचा कॉन्फिडन्स लो होतो, हा. राईट? त्याच्याबद्दल कायम उदासी वाटते, नकारात्मक अच्छा, भावना भावना जागृत होते येतात. आणि कुठल्याही गोष्टीकडे निगेटिव्ह अँगल्स बघण्याचा वाढतो वाढतो. पेशंटचा. त्याच्यामुळे पूर्ण त्याच्या जीवनात त्याचा परिणाम होतो. आता हे नैराश्य आणि ही एन्झायटी या दोन्ही गोष्टी येतात कुठून? तर या दोन्ही गोष्टींच्या मागे मूलभूत कारण असते भीती. मग ती भीती नक्की कशाची आहे? ती केव्हापासून तयार झालेली आहे? ती नक्की कोणत्या कारणामुळे झालेली आहे? हे सगळं शोधून काढणं गरजेचं असतं. आणि होमिओपॅथीच्या अभ्यासामध्ये केस हिस्ट्री घेताना आम्हाला प्रत्येक पेशंटची अगदी आधीपासून अगदी. लहानपणापासूनची हिस्ट्री घेऊन घेणं त्याचा अभ्यास महत्वाचं करावा आहे. लागतो. आणि त्यामुळे त्याच्यावर योग्य कारणावर उपाय शोधून आम्ही औषधी देतो, जेणेकरून आजार जो आहे तो मुळापासून निघतो. होमिओपॅथीने होतो परिणाम किती नक्कीच टक्के? होतो. तरी नक्कीच होतो. त्याचा हे होमिओपॅथीने एन्झायटी आणि डिप्रेशनमध्ये तर पूर्ण रिझल्ट्स आहेत. म्हणजे आहेत काही 100% पेशंट तुम्ही रिझल्ट्स आहेत. असे हँडल म्हणजे केलेले? बऱ्याचदा काय होतं, की पेशंट बाकीच्या डॉक्टरांकडे जाऊन जेव्हा बरे होत नाहीये, तेव्हा होमिओपॅथीकडे येतात. मी पण खूप रेअर हो, ऐकलंय की हो. असे डिप्रेशन आणि एन्झायटीचे पेशंट होमिओपॅथीकडे गेलेले कारण आहेत. होमिओपॅथीमध्ये फक्त औषधं नसतात, त्याच्याबरोबर काउन्सिलिंग सुद्धा असतं. ओके. काउन्सिलिंगचा सुद्धा मोठा पार्ट आहे या तर मग असं एखादे ट्रीटमेंटमध्ये. पेशंट्स तुम्ही कुठले सांगू शकताल का? राईट. डिप्रेशनमध्ये मी एक केस सांगेन, की एक 14 वर्षाची मुलगी आली होती माझ्याकडे शाळेतली. अतिशय हुशार मुलगी, प्रत्येक वेळी पहिला नंबर येणार, प्रत्येक याच्यात गोल्ड मेडल किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ती पुढे किती असायची. छान. राईट. पण अचानक 6 महिन्यापासून ती निराश व्हायला लागली, उदास वाटायला लागली, एकटी राहायला लागली, अभ्यासात लक्ष नाही, मार्क्स कमी यायला लागले. अचानक 6 महिन्यात झालेला हा जो डिफरन्स होता, तो पालकांनाही जाणवला, शिक्षकांनाही कारण की जाणवला. एवढा ड्रास्टिक आणि चेंज. अचानक ही मुलगी जी एक्स्ट्रोव्हर्ट होती ती अगदी एकटी राहायला लागली. तिला एकटं घरात हम्म. बसायला आवडायला लागलं, अभ्यासात मन लागेना. सगळ्या डॉक्टरांचे उपाय झाले आणि मग शेवटी कुठूनही फरक पडला नाही म्हणून होमिओपॅथीकडे ते वळले. पण ती जी भीती होती त्या मुलीची, नुसत्या भीतीवर औषध देऊन नाही, तर ती भीती कशामुळे निर्माण झाली होती? तर एकदा एका परीक्षेत तिला मार्क्स कमी पडले आणि तिचे वडील तिला खूप रागवले. ओके. मग त्या वडिलांच्या रागवण्याचा तिच्या मनावर जो परिणाम झाला, बापरे. त्यामुळे तिने सगळ्यातून तिला स्वतःला विथड्रॉ केलं आणि ठरवून टाकलं, की मी आता पुढे अभ्यास करणार नाही. मग ह्या औषधावर, ह्या तिच्या मानसिकतेवर जेव्हा औषध मिळालं होमिओपॅथीमध्ये, तेव्हा 6 महिन्यात ती व्यवस्थित क्युअर रिकव्हर झाली झाली? आणि हो, अगदी. आणि 10वीत सुद्धा तिला छान मार्क्स मिळाले ग्रेट, मागच्या वर्षी. ग्रेट, ग्रेट. मस्त. Yes. खूप छान. होमिओपॅथी खूप ड्रास्टिक चेंज करू शकते. अगदी. पॅनिक अटॅक आल्यावर शरीरात आणि मनात नेमके कोणते बदल होतात किंवा काय घडत असतं मनामध्ये? पॅनिक अटॅक्स हे मेनली एन्झायटी पासून तयार होतात. मगाशी मी सांगितलं, हो. एन्झायटी म्हणजे कारण नसलेली भीती. म्हणजे कुठलं कारण आहे, कशाची काय? भीती आहे हे पेशंटला काय? माहिती नसतं. पण जेव्हा ही भीती कंटिन्यू होते किंवा सतत वाढत जाते, तेव्हा अचानक माणसाला काही कारण नसताना अस्वस्थता वाटायला लागते, भीती वाटते प्रचंड. आणि त्यावेळी पॅनिक अटॅक बनतो. या पॅनिक अटॅकमध्ये काय होतं, शारीरिक बदल आणि मानसिक बदल दोन्ही होतात. हा अटॅक असतो तो काही सेकंदापुरता असतो, काही मिनिटापुरता हो ना. असतो. पण त्यावेळी काय होतं, छातीत धडधडणं, त्याच्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणं, त्याच्यानंतर चक्कर येणं आणि पेशंटला समजत नाही इथून बाहेर कसं पडायचं. म्हणजे पेशंट पूर्ण काही वेळासाठी ब्लँक होऊन जातो असं म्हणतो आपण. बापरे. राईट. तर ती जी अवस्था असते त्याला पॅनिक अटॅक म्हणतो आपण. अच्छा. आणि ते पॅनिक अटॅक जर वारंवार यायला लागले तर त्याला पॅनिक डिसऑर्डर होते. मानसिकरित्या ह्यांची काय असते, मनात पण प्रचंड हे भीती असते. असं बऱ्याच लोकांना होत असेल ना, मग त्याला डायरेक्ट पॅनिक अटॅक असंच नाही, पॅनिक अटॅकची कारण पाहिजे, त्याला एन्झायटीची हिस्ट्री पाहिजे. एन्झायटी म्हणजे सतत त्या पेशंटला वारंवार भीती वाटली पाहिजे किंवा काळजी वाटली पाहिजे. त्याच्यातून आलेला अटॅक जो असतो तो पॅनिक अटॅक. सतत एकाच गोष्टीची. हो. अच्छा. किंवा कुठल्याही गोष्टीची, म्हणजे त्यांना काळजी सतत लागत असते, पुढे काहीतरी वाईट घडेल, पुढे काहीतरी वाईट घडेल, असं सतत त्यांच्या मनात येत असतं. म्हणजे असे माणसं रिलॅक्स नसतात, थोडक्यात सांगायचं. ओसीडी म्हणजे आता बघतो आपण काही जण पटकन हिला ओसीडी आहे बरं का, मग म्हणजे फक्त स्वच्छतेची सवय आहे की त्यामागे मग काहीतरी गंभीर कारण आहे? खूप जणांचा गैरसमज आहे ओसीडी म्हणजे फक्त स्वच्छतेची सवय. मला एक परवा मुलगा भेटला होता, तो म्हणाला माझी आई ना सारखं घर स्वच्छ करायला लागतं, तिला ओसीडीच आहे. हो, आजकाल मुलं अगदी इझिली ओसीडी असं म्हणून बोलून टाकतात टाकतात. आजकाल. पण ते तसं नाहीये. ओसीडी आणि स्वच्छतेशिवाय याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ओके. राईट. हे आत्ताच ओसीडी मध्ये काय कळतं. होतं, पेशंटला एक नकारात्मक भावना तयार होते पेशंटच्या मनात, ज्यात की त्रासदायक असतात, खूप निगेटिव्ह असतात.
आणि त्याच्यावर उपाय करण्यासाठी म्हणून पेशंट सारखी सारखी एखादी ऍक्शन करत राहतो. ओके. म्हणजे ऑब्सेशन्स आणि कंपल्शन असे 2 भाग असतात OCD मध्ये. ऑब्सेशन्स मध्ये मनात निगेटिव्ह भावना येतात, मग त्या घालवण्यासाठी पेशंट जी कार्य करतो त्यालाच कंपल्शन ऍक्ट असं म्हणतात. ओके. म्हणून स्वच्छतेशी काहीही संबंध नाहीये. अजिबात स्वच्छतेशी संबंध नाहीये. मी OCDचं एक्झाम्पल सांगते, हात धुण्याचा हो, OCD. मी पाहिलेत असे हो. लोक की सारखे अगदी 2-2 मिनिटाला जाऊन अगदी वॉश मग ते बेसिनमध्ये जाऊन OCD मध्ये OCD मध्ये हो ना, येतं. ह्याच्यात 10 वेळा हात धुतला, 15 वेळा हात धुतला, दिवसभर हात धुतला तरी त्यांना हातावर जर्म्स आहेतच आणि ते आपल्याला घातक आहेत असंच वाटत राहतं. त्यामुळे ते सतत हात धुत राहतात. अशी OCDची मग सवय त्याला असते. मानसिक कारण हा मानसिक आजारच आहे. मी सांगते, एन्झायटी, प्रत्येक मानसिक कारणामागे एक भीती असते. भीती, ताण, चिंता हे सगळ्या याच्या मागची कारणं आहेत. OCD आणि स्वच्छतेची सवय तर तुम्हाला माहिती आहे चांगलीच आहे. चांगली खूप आहे. फरक आहे. स्वच्छतेची सवय म्हणजे हात धुणे, हात धुण्याआधी हात धुणे किंवा घर स्वच्छ ठेवणे, चांगले कपडे घालणे, ह्याला OCD नाही म्हणता येणार आपल्याला. ही स्वच्छतेची सवय आहे. स्वच्छतेची सवय आहे. आणि बेसिक डिफरन्स असा आहे, OCDच्या मागे एक भीती असते, ताण असतो. हो, तो स्वच्छता करताना राईट. पण स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छता झाल्यावर प्रत्येकाला आनंदच मिळतो, आनंदच समाधान मिळतं. हा एक बेसिक डिफरन्स तुम्ही हो, लक्षात घ्या. खरंच आहे. त्यामुळे आता कोणी असं म्हणणार हो. नाही की सारखं OCD. OCD कशामुळे आता क्लिअर झालं. राईट. आपल्याला एखाद्या गोष्टीची खूप भीती असते आणि आपण फोबिया आहे मला खूप. मग हो. त्याचा बालपणाशी काही संबंध किंवा काहीतरी घडलेलं असतं त्यामुळे ती आहे का काही त्याचा संबंध संबंध बालपण आणि असतो, नक्कीच असतो. फोबिया म्हणजे भीती असते आणि फोबियामध्ये एक विशेष सांगायचं म्हणजे जशी एन्झायटीमध्ये पेशंटला माहित नसतं कशाची भीती, तसं फोबियामध्ये त्याला माहिती असतं की मला ह्या असतं. गोष्टीची भीती ओके. वाटते किंवा मला लोकांमध्ये जाण्याची भीती वाटते, मला टोकदार वस्तूंची भीती हे वाटते. तुम्हाला पेशंट सांगू शकतात हो. पण एन्झायटी मध्ये तुम्हाला शोधावं लागतं की ही त्याची एन्झायटी आहे, ओके, नक्की ह्याच्या ओके. मनात जे चाललेलं आहे ती हो ना. एन्झायटी आहे की फोबिया आहे हे लगेच आपल्याला जाणवतं. जाणवतं. फोबिया म्हणजे पेशंट सांगतात प्रत्यक्ष की बाबा मला कुत्र्यांची भीती वाटते, मला सापांची खूप भीती वाटते, मग मी यावर त्यांच्या तुम्ही जवळ काय जाते. आपल्याकडे म्हणजे आहेत ना, होमिओपॅथीमध्ये त्यावरही औषधं आहेत, नक्कीच. आणि अच्छा, फोबियाचं कारण जसं तुम्ही म्हणालात की लहानपणापासून आहे, तर खरोखर लहानपणी काही वाईट अनुभव आले असतील, पूर्वीच्या काळात काही वाईट अनुभव आले असतील, तर त्याचा मानसिक ह्याच्यावर विचारांवर परिणाम होतोच. आणि लहानपणी कसं होतं, मेंदूचा विकास पूर्ण झालेला नसतो. त्यावेळी जर एखादी घटना किंवा एखादी गोष्ट घडलेली असेल पेशंटच्या बाबतीत, तर ती कायमस्वरूपी पेशंटच्या लक्षात राहते डोक्यात आणि त्या मनात गोष्टींची भीती मनात बसते. त्यामुळे हो. मग ती पुढे वय Continue जरी होते. वाढलं तरी ती ती भीती कंटिन्यू तशीच होते. राहिलेली असते. राईट. बिहेवियर प्रॉब्लेम मध्ये आजकाल बिहेवियरचे प्रॉब्लेम्स मुलांमध्ये बरेच वाढलेले दिसतात. राईट. मग मोबाईल आणि सोशल मीडिया त्यावर परिणाम करतं का Yes. किंवा होतातच काही? नक्कीच होतोय. सध्याच्या पॅरेंट्सची सगळ्यात मोठी कंप्लेंट आहे. माझा मुलगा अतिशय हट्टी झालेला आहे, खरंच अतिशय आहे. ॲग्रेसिव्ह झालेला आहे, चिडचिडा झालेला आहे, ऐकत नाहीये, अभ्यासात लक्ष नाहीये. बरं, खेळात मैदानी खेळ लावले तर त्याच्यात लक्ष नको. नाही, घरी राहून मुलांना मोबाईल खेळायचे असतात. तर हे अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे सध्याच्या जनरेशनमध्ये, मी सांगेन. पण खूप गंभीर प्रॉब्लेम आहे. खूप गंभीर Common प्रॉब्लेम आहे, म्हणते. खूप गंभीर प्रॉब्लेम, नक्कीच गंभीर प्रॉब्लेम आहे. आणि या मुलांना बाहेरचं जग, वास्तवातलं जग हे कळतच नाही की काय चालू आहे. कम्प्लिटली एक आभासी दुनियेत ही मुलं असतात आणि कम्प्लिटली जग बाहेरचं वेगळं असतं. मग ह्यांना ते कोरिलेट करताना किंवा त्याच्यातून बाहेर पडताना चिडचिड होणं किंवा ॲग्रेसिव्ह होणं. आजकाल बरेच मुलांचे पॅरेंट्स सांगतात की मुलं आम्हाला मारतात, मोबाईल हातातून काढून घेतला की. मग ह्याच्यावर पालकांची कशी रिॲक्शन असावी? मग ती मारामारी वाढत मला जाण्यापेक्षा ऐकायला आवडेल मॅडम एखादं तुमच्याकडे आलेला पेशंट असे मुलं हो. की अगदीच कंट्रोलच्या बाहेर आहेत हो, आणि नक्कीच. खूप सारे पेशंट्स आहेत. अगदी 5-6 वर्षांची माझी केस होती. 5-6 वर्षांचा मुलगा होता. सेम प्रॉब्लेम. कोविड काळापासून जनरली आता ही जी आत्ताची 5-6 वर्षाची मुलं आहेत, ती तेव्हा 1.5-2 वर्षांची वगैरे होती. पॅरेंट्स बिझी असले की त्यांच्या हातात मोबाईल देऊन टाकून आपली आपली कामं करायची. पण त्याचा इफेक्ट असा झालेला आहे की मुलांना त्याची इतकी सवय लागलेली आहे की जेव्हा बाहेरचं जग दाखवायची वेळ होती तेव्हा त्यांच्या हातात मोबाईल होते. पण मग आता तेव्हाचा पिरियड तर संपला. तसा होता. हो. पण त्या 1.5 वर्षात त्यांच्या ज्या मानसिकतेवर किंवा त्यांच्या ज्या सवयीवर परिणाम झालेला आहे, तो आता हळूहळू दिसून येतोय मुलांना. पण मग ते आले ते पेशंट पालक तुमच्याकडे घेऊन आले त्या मुलांना आणि होमिओपॅथीने फरक पडून त्यांचं कमी झालं मोबाईल नक्कीच कमी झालं. हो, नक्कीच कमी झालं. कारण पेशंट कसा वागतोय, म्हणजे बिघडलेल्या मानसिकतेवर पेशंट कसा वागतोय,
तो अग्रेसिव्ह होतोय का, किंवा एकटा होतोय, किंवा रडत राहतोय, कोपऱ्यात लपून बसतोय, असे वेगळे सिम्पटम्स असतात पेशंटचे. मग ते वेगळ्या वेगळ्या सिम्पटम्सवर आम्ही मॅच करून औषधं देतो. मग तेच की डिप्रेशन मध्ये म्हणजे काउन्सिलिंग आवश्यक असतं का आपल्याला किंवा अगदीच किंवा नक्की. एखाद्या हो. घटनेवर आणि होमिओपॅथीमध्ये तुम्ही हे करता का? हो, हो. होमिओपॅथीमध्ये आम्हाला काउन्सिलिंगचाच पार्ट जास्ती असतो ॲक्च्युअली. ओके. काउन्सिलिंग करत त्या पेशंटची हिस्ट्री जाणून घेणं, किंवा पेशंटचं लहानपणापासूनचं वर्तन, त्याची परिस्थिती, इव्हन लहान मुलं असतील पेशंट, 14 वर्षाखालचे जे पेशंट असतात, त्यांचा म्हणजे गर्भारपणातली आईची हिस्ट्री ही सुद्धा आम्हाला महत्त्वाची असते. बापरे! हो. किती म्हणजे डीपली. त्यांच्या गर्भधारणेच्या वेळी किंवा त्यांच्या बाळंतपणाच्या काळात आईची कशी मानसिक अवस्था होती, ह्याच्यावर औषधं आम्ही शोधू शकतो आणि ती लहान मुलांना आम्ही देतो. ओके. हो. आणि ते झालेले सक्सेस सक्सेस नक्कीच झालेले आहेत. हो. वाह! मस्तच. हो. होमिओपॅथीमध्ये सायकियाट्रिक ट्रीटमेंट आपण करत असतो, तेव्हा पेशंटची हिस्ट्री हं. अतिशय महत्त्वाची असे हो. सांगितलंय तुम्ही. हो. तर मग ती जाणून घेण्यासाठी तुम्ही काय-काय वेगवेगळे हे करता का हो. त्याच्यावर? पेशंटची हिस्ट्री होमिओपॅथीमध्ये सगळ्यात महत्त्वाची. मग ती सायकॅट्रिक प्रॉब्लेम असू दे, फिजिकल प्रॉब्लेम असू दे, किंवा कुठलाही जुनाट क्रोनिक आजार असू दे. पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये पहिले आम्ही नाव, त्याचा पत्ता, हे सगळं आपण, तो कुठल्या एरियात राहतो, कुठल्या रिलिजन, कुठल्या कास्ट, कुठल्या कल्चरमधून आलेला आहे, राईट? त्यांचं बिझनेस काय, व्यवसायाचं स्वरूप काय, हे तर बेसिक इन्फॉर्मेशन असतेच. पण त्याच्याबरोबर पेशंटची फॅमिली हिस्ट्री, म्हणजे काही जेनेटिक आजार आहेत का, हेरिडिटरी आजार आहेत का, ह्याचं सुद्धा आम्हाला मानसिक आजार हे सुद्धा हेरिडिटरी जेनेटिक असू शकतात. हो, मोस्टली जेनेटिक असू शकतात, ते चान्सेस असतात. मग त्याच्यावर पुढच्या पिढ्यांना म्हणजे हो, त्याच्यावरही स्टॉप औषधं होतं का देतात. म्हणजे म्हणजे असं नाही की आपल्या वडिलांना किंवा काकांना असं आहे म्हणजे आपल्याला होणारच आहे असं नाही. होणारच पण असं नाही, पण आलेले असतील तर मग ते आपण त्याच्यावर पुढच्या उपाय. ह्याच्यात उपाय करून पुढचे थांबवू शकतो किंवा कमी करू शकतो, त्याची तीव्रता कमी केल्या जाते. आपण जेनेटिक चेंज नाही करू शकत जीन्स. असं काही उदाहरण आहे की आलं असं जेनेटिक आलंय तुमच्याकडे आणि हो. वर्षा सांगितलं की माझ्या पंजोबांना होतं, आजोबांना, हो. आणि मग ते बऱ्याच फॅमिलीमध्ये एकाला सिझोफ्रेनिया असेल तर मागच्यांना डिमेन्शिया असतो, किंवा अशी काहीतरी मानसिक आजारांची हिस्ट्री बऱ्याचदा असते. पण मग त्याच्यावर आपण असं म्हणू शकत नाही की त्याच्या पुढच्या पिढीला ते होणार नाही. पण ठीक आहे, आता तुम्ही औषधं घेतलीत किंवा लवकर निदान झालं पुढच्या पिढीच्या वागण्याचं किंवा त्यांच्या बिहेवियरचं, तर त्याच्यावर नक्कीच आपण औषधोपचार करून त्याची तीव्रता कमी करू शकतो. तो आजार नाही थांबवू शकणार, पण जेनेटिकली जो आलेला आहे ते असणारच आहे, पण त्याची तीव्रता नक्कीच कमी करू शकतो आपण. मग हे सगळे मानसिक आजार आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते पूर्णपणे बरे होऊ शकतात का ते आपल्याला फक्त मॅनेज करावे? तुम्ही आता म्हणा की तीव्रता कमी, पूर्णतः बंद होतात का ते आपण मॅनेज करायचं फक्त? हा मानसिक आजार कोणत्या स्वरूपाचा आहे ह्याच्यावर खूपदा गोष्टी हे असतात. पुढची ट्रीटमेंट किंवा पुढचं प्रोग्नोसिस आम्ही म्हणतो ते डिपेंड असतं. म्हणजे आता मानसिक आजारांमध्ये परत 2 प्रकार पडतात. फार डिटेलमध्ये नाही सांगणार मी, पण एक ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोम आणि फंक्शनल ब्रेन सिंड्रोम असे 2 प्रकार आहेत मेनली. फंक्शनलमध्ये जे आहेत, जे की एन्झायटी, ओसीडी, फोबिया, डिप्रेशन किंवा इव्हन मूड डिसऑर्डर, पर्सनॅलिटी डिसऑर्डर, ह्याच्यावर ट्रीटमेंट नक्की आहे मी म्हणेन. पण जो दुसरा पार्ट होता ऑर्गॅनिक ब्रेन सिंड्रोम, त्याच्यात की कंजनायटल प्रॉब्लेम्स असतात, जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात किंवा पॅथॉलॉजिकल चेंजेस असतात ब्रेनमध्ये, जे की एका लिमिटपर्यंत आपण ट्रीट करू शकतो, पण पुढची जी ट्रीटमेंट आहे ती फार अपेक्षित नसते, म्हणजे जे जशी हवी तशी अपेक्षित नसते. मग अशा केसेसमध्ये त्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. पण इकडे तुम्ही सांगितलं डिप्रेशन, एन्झायटी किंवा फोबिया असेल तर तो पूर्णतः कमी करू शकतो, नक्कीच कमी करू शकतो. मी असं म्हणत नाही की अमुक पॅथीनीच हे आजार बरे होतात, तमुक पॅथीनीच बरे होतात. प्रत्येक पॅथीचे वेगळे लिमिटेशन्स आहेत. म्हणून मग आम्ही डॉक्टर्स लोक काय करतो की आम्ही कंबाईनमध्ये काम करतो. एक इंटिग्रेटेड अप्रोच म्हणून एक नवीन कन्सेप्ट रुजू होतोय आता मेडिकल फील्डमध्ये. त्याच्यामध्ये कसं असतं की फक्त होमिओपॅथीने मी बरी करणार असं नाहीये. काही आजार असतात कॉम्प्लिकेटेड, जे आम्ही एकमेकांच्या मदतीने मदत करतो, कमी करतो. तर मॉडर्न लवकर जास्त दिसून येतो तेच मॉडर्न मेडिसिन्स म्हणा, होमिओपॅथी म्हणा, पण आम्ही आमची अशी चेन तयार केलेली आहे की एकमेकांना आम्ही मदत करतो, की कसंही करून ह्या व्यक्तीला मदत बरं करणं हा डॉक्टरांचा उद्देश असला पाहिजे. अगदी, म्हणजे ह्या व्यक्तीला या आजारातून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मग आम्ही एकमेकांची मदत नक्की घेतो.
खूप छान. त्याच्यात योगा थेरपी येतात, त्याच्यानंतर नॅचरोपॅथी येते. सगळे आम्ही एकमेकांना आयुर्वेद येतं आणि राईट ते राईट तुम्ही मेंटल हेल्थसाठी अर्ली डायग्नोसिस किती महत्वाचा आहे? तुम्हाला काय वाटतं? अर्ली डायग्नोसिस तर प्रत्येक आजारासाठी महत्त्वाचं आहे, पण मेंटल इलनेससाठी स्पेशली मी सांगेन, कारण एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा आजार वाढत जातो मेंटल एक झालं डिसीजमध्ये. की हो ना. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डायग्नोसिस करा, लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट घ्या आणि त्याच्यातून पटकन बाहेर पडा, जेणेकरून तुम्हाला स्वतःला त्रास होणार नाही किंवा घरच्यांना त्याचा त्रास होणार नाही. स्ट्रेस आणि मेंटल डिसऑर्डर यात नेमका काय फरक आहे? ओके, स्ट्रेस आणि मेंटल डिसऑर्डर. स्ट्रेसमधूनच मेंटल डिसऑर्डर होते असं बऱ्याच जणांना वाटतं, हो. पण ते पण बरोबर आहे काही अंशी. पण मी सांगेन स्ट्रेस हे काय आहे, तर एक नॉर्मल रिॲक्शन आहे बॉडीची. ओके. कोणत्याही प्रकारचा धोका आपल्या आयुष्यात आला किंवा आपल्या जीवनात डेली रुटीनमध्ये आला, तर आपले स्ट्रेस हार्मोन शरीर तयार करतं. तर ते स्ट्रेस हार्मोन हे काय आहे, तर एक ॲक्च्युअली मेकॅनिझम आहे बॉडीचं, जेणेकरून ते येणाऱ्या धोक्यावर आपण त्याच्यातून वाट काढू शकतो. ओके. पण काय होतं बऱ्याचदा, की आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला जीवाला धोका नसतो. पण हा जो थ्रेट आहे, तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला गोष्टींवर. थ्रेट जाणवतो. म्हणजे ऑफिसला उशीर झाला, आता बॉस रागवणार, कामवाली बाई नाही आली, आता मला सगळी घरातली कामं करावी लागणार. ह्याच्यातूनही आपले स्ट्रेस हार्मोन कंटिन्यू तयार होत राहतात आणि ते आपल्याही नकळत आपल्या पूर्ण शरीराभर हो ना, स्ट्रेसचे बरोबर. हार्मोन्स तयार होत राहतात बापरे. डेली रुटीनमध्ये आणि मग त्याच्यातून मग मानसिक आजार तयार होतात. ते जर वेळेवर ट्रीट नाही झाले, ते त्यांना तिथे स्टॉप नाही केलं, ओके. त्याच्यावर उपाय नाही केले, तर मग त्याचं कन्व्हर्जन मानसिक आजारांवर होतं. मग या दोन्हींमध्ये फरक नक्कीच नक्कीच आहे. आहे. मेंटल हेल्थ प्रॉब्लेम टाळण्यासाठी रोजच्या आयुष्यात मग आपण कोणकोणते असे छोटे छोटे बदल करणं गरजेचं आहे? तुम्ही काय सांगताल आमच्या प्रेक्षकांना? सगळ्यात पहिले मी तर म्हणेन, की पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, स्वतःबद्दल विश्वास ठेवा, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या स्वतःबद्दल. येस, Right? आजकाल खूप हो. सोशल मीडियावर ते येतं. खूप येतात. आणि फिजिकली बघायला गेलं तर एक्सरसाइज हा एक अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या शरीराचा किंवा आपल्या जीवनाचा. एक्सरसाइज मग तुम्ही कोणतेही करा, रोज चालायला जा, योगा करा, जिम करा किंवा काहीही. आजकाल खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे काय होतं, की एंडॉर्फिन नावाचं एक हॅपी हार्मोन तयार होतं ओके. आणि ते अँटी डिप्रेसंट सारखं काम करतं. वाव. राईट. त्याच्यामुळे एक्सरसाइज, योगा किंवा वॉक हे सगळं तुम्हाला मस्ट आहे आजच्या जीवनात, जर मेंटल हेल्थ शाबूत ठेवायची असेल तर. त्याच्याच सोबत मग मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे. त्याच्यानंतर असे बरेच माइंडफुलनेस असतं, ब्रीदिंग एक्सरसाइजेस असतात. ह्या सुद्धा खूप उपयोगी पडतात आपल्याला मानसिक तुम्ही असं आजारांवर. कोणतं उदाहरण आहे की खूप डिप्रेशन मध्ये एखादा पेशंट गेलाय, सगळीकडे जाऊन आलाय आणि तो फक्त मग इथे होमिओपॅथी लास्ट पर्याय आहे? हो, खूपदा असं होतं, बरेच पेशंट्स असेच येतात आमच्याकडे, की खूप सगळीकडे जाऊन आलो, ॲलोपॅथीच्या औषधांनी किंवा इतर औषधांनी इथंही त्याच्या साईड इफेक्ट्स होतात किंवा सतत झोप येते, मला ती औषधं घ्यायची नाही आहेत, असे खूप कंप्लेंट्स असतात पेशंट्सच्या. पण मग असे खूप झालेत, म्हणजे पेशंट एकदा एखाद दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आजकालचं पोस्टपार्टम डिलिव्हरी म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन आम्ही म्हणतो त्याला. डिलिव्हरी नंतरचं येणारे डिप्रेशन जनरली बायकांमध्ये हो, खूप जास्त खूप जास्त असतं आणि त्यांना ते कळत नाही, ते डिप्रेशनचा प्रकार आहे. कारण मूल लहान असतं, हार्मोन्स चेंज होत असतात, नवीन जबाबदाऱ्या असतात आणि त्यांना कळतच नाही की काय वागावं, कसं वागावं. मग चिडचिड होते, घरातले सगळेच डिस्टर्ब होतात. तो लहान जीव घरात एक आलेला असतो, त्याला हँडल करणं कसं असतं ते माहिती नसतं. तर मग अशा एक पोस्टपार्टम डिप्रेशनची एक केस होती नक्कीच. त्यांना ॲलोपॅथीची औषधं किंवा दुसऱ्या एक औषधं स्टार्ट केली, पण त्याच्यामुळे त्यांना झोप यायची जास्त. मग त्याच्यानंतर 2-3 महिन्याचा त्यांनी इफेक्ट पाहिल्यानंतर ते माझ्याकडे आले, की मला झोपायचं नाहीये, मला घरात बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत. आणि मग तिच्या त्या मानसिकतेवर किंवा त्या प्रेग्नन्सीवर मी औषधं दिलं, की प्रेग्नन्सीच्या वेळी तिची अवस्था काय होती किंवा त्याच्या आधी कसं वातावरण होतं, तिच्या काय रिॲक्शन्स होत्या त्यावेळी, त्याच्यावर आपण औषधं दिली आणि औषधं पूर्ण घेऊन त्यांनी व्यवस्थित बाहेर पडले. मस्त. ॲलोपॅथी पेक्षा होमिओपॅथी काम करू शकतं सगळ्यावरच. आता एक रॅपिड फायर क्वेश्चन्स करूयात आपण. एन्झायटीसाठी एका शब्दात उपाय? काउन्सिलिंग. हो, समुपदेशन. फर्स्ट काउन्सिलिंग. डिप्रेशन, केमिकल इम्बॅलन्स की लाईफस्टाईल प्रॉब्लेम? दोन्हीही होतं त्याच्यात. डिप्रेशनमध्ये केमिकल इम्बॅलन्सही होतो आणि लाईफस्टाईल. हे. ओके, त्यामुळे
डिप्रेशन दोघांचा परिणाम म्हणून डिप्रेशन सेमच आहे. राईट. पॅनिक अटॅक आला तर पहिली 30 सेकंदात काय करावं? डीप ब्रिदिंग घ्या, दीर्घ श्वसन करा, शांत बसा, एवढंच. ओसीडी सवय की मानसिक आजार? मानसिक आजार अर्थात. हो, आत्ताच आपण हो. खूप छान डिटेलिंग त्याच्याबद्दल ऐकलंय, त्यामुळे Right. नक्कीच म्हणू शकतो हो. मानसिक आजारच आहे तो. मेंटल हेल्थ मजबूत ठेवण्यासाठी एक डेली हॅबिट. मी सांगेन की निसर्गाच्या जवळ जा, निसर्गाच्या जवळ जा आणि किंवा डेली प्राणायाम करा, मेडिटेशन करा, हे सगळे उपाय आहेत. खूप छान. Yes. यांनी मेंटल हेल्थ नक्कीच तुमची नक्कीच. स्ट्रॉंग होणार आहे. अगदी. खूप छान मॅडम. आजकाल सगळ्यांनाच मानसिक आजार छोटे मोठे काही ना काही आहेच आहेत लाईफस्टाईलमुळे, पण तुम्ही त्याचं सोल्युशन पण खूप छान सांगितलं. निसर्गाच्या जवळ जा. नुसतंच तुम्ही तुमच्या होमिओपॅथीचं नाही सांगत, पण तरी तुम्ही योगा, प्राणायाम आणि Right. त्याचबरोबर तुमचे झालेले पेशंट्स किती कव्हर झाले आहेत. खरंच यामुळे आम्हाला सुद्धा वाटायला लागलंय की होमिओपॅथी नक्की काम करतं या नक्कीच, सगळ्या नक्कीच, आजारांवर. खूप नक्कीच. छान माहिती. खूप खूप धन्यवाद तुम्ही आज Yes. इथे आलात. थँक्यू. Thank मला you, सुद्धा thank you तुम्ही so छान much. चान्स दिला तिथे येऊन एक्सप्लेन करण्याचा. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच.